न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। मी शिवाजीराजे भोसले बोलतोय। या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटातील संपूर्ण कलाकार मंडळी यांनी शिर्डी येथे येऊन साई समाधीचे दर्शन घेतले। चित्रपटाच्या यशासाठी साईबाबांना साकडेही घालण्यात आले। यावेळी महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सर्वसामान्यांचे देखील नुकसान झाले। जर छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांना या घटनेबद्दल काय वाटले असते, हा एक विचार मनात आला आणि हा विचार मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून केला असल्याची प्रतिक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यावेळी बोलताना दिली आहे। आधी खूप रेग्युलर होत होतं, बरेच दिवस नाही झाले। पहिल्यांदा त्या समृद्धी हायवेने पण आलो, पण सिनेमा हे निमित्त झालं, पण एक दर्शन झालं याचा जास्त आनंद आहे। सिनेमा आमचा रिलीज होतो 31 तारखेला, तो तेवढा एक आशीर्वाद असू दे पाठी। आणि शिर्डीला येणं म्हणजे जसं म्हणतात ना, साई बोलवतात, ते बोलवणं जरासं यावेळेला जरासं उशीर आलं। 1 वर्ष झालं नव्हतं आलं इथे, पण हेच जर मला वाटतं सगळ्यात मोठा गॅप झाला असेल। पण इथे आल्यावर एक ते गेल्यावर जे एक शांती आणि सुख मिळतं ते खूप वेगळंच आहे। नाव काय आहे, कधी हा सिनेमा रिलीज होतो आहे आणि यामध्ये विशेष काय आहे? 31 तारखेला या महिन्याच्या ऑक्टोबरला रिलीज होते। विशेष काय असं नाही, बेसिक हे आमची 2 बाळ आहेत ही ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालंय बेस्ट चाइल्ड ऍक्टर म्हणून, हे आणि भार्गव आणि आमची त्रिशा। पण एक महाराष्ट्रात आणि आपलं दुर्दैव म्हणा, या वर्षी पुन्हा एक ओला दुष्काळ आलेला आहे। आपले शेतकरी आपले ओला दुष्काळ नाही तर सुका दुष्काळ ह्यामध्ये उमकळत असतात। आणि एक प्रश्न तुम्हाला खूप वर्षापासून त्रास देत होता, जो आहे शेतकरी आत्महत्या। आणि आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती कळल्यावर शिवाजी महाराजांना काय वाटेल हा एक थॉट आला। आणि ते समजा आज आले तिथे तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल यावर हा सिनेमा आहे। आणि मला वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा रिपेअर केल्या तर आपण आत्महत्या थांबवू शकतो। पण आपल्याला इतकी वर्ष झाली, गेल्या 10 वर्षात 1,25,000 आत्महत्या झालेल्या आहेत या राज्यात फक्त, म्हणजे देशभरात खूप जास्त आहेत, पण आपल्या राज्यात 1,25,000 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत। तर ते का असं काय आहे की ज्या थांबू शकत नाही, त्याच्यात मागचं कारण कोणी शोधतंय का? तर असा एक विचार आला की महाराज ह्या गोष्टीकडे त्यांना बघता आलं तर काय होईल हा विचार आला आणि हा सिनेमा लिहिला गेला। हा सिनेमा तसा टिपिकल हिरो हिरोईन नाच गाणी असं नाहीये। हा महाराज आणि महाराष्ट्र, आजचा महाराष्ट्र बघून समजा आज आले महाराज तर काय होईल महाराष्ट्रात, त्यांनी काय त्यांची प्रतिक्रिया होईल हा सिनेमा होता। आणि त्यातनं लिहिला गेलेला सिनेमा आहे। बरं, हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा दुसरा भाग नाहीये, त्यामुळे ते काय असतं, ते नाव असल्यामुळे शिवाजीराजे भोसले असल्यामुळे मी करत असल्यामुळे लोकांना वाटतं भाग 2 आहे, तर तसं काही नाहीये। हा सिनेमा वेगळाच सिनेमा आहे आणि हा खूप कळकळीने लिहिलेला एक महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे जो कित्येक वर्ष आपल्याला भेडसावतोय त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हा सिनेमा आहे। साईबाबा संस्थांच्या कॅमेऱ्यात घेत असतं सर, साईबाबा पुन्हा एकदा दर्शन साहेबांचं दर्शन माझं काय नाही, आता मी कित्येक वर्ष इथे येतोय, पण कशामुळे माहीत नाही, पण जवळजवळ वर्षभर माझं येणं झालेलं नाही।
पण नाही तर माझं कायम येणं असतं इथे त्यावेळेस दर्शनासाठी. मग ही अख्खी ती फेरी असते. आता कधी आलं, गेल्या वर्षी आलेलं बरोबर. म्हणजे मी त्र्यंबकेश्वर साईबाबानेच करत शनी महाराजांच्या देवळात हा एक असा प्रोग्राम असतो. ह्याच वेळेला काय झालं मला माहिती नाही, 1 वर्ष झालं, पण चला आज आलो त्याचा आनंद जास्त आहे. आणि इथे कायमच चांगलं दर्शन होतं आणि इथून गेल्यानंतर एक शांती समाधान. न्यूज सुप्रभातसाठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी.